राज्यसभेवर पुन्हा जाण्यासंदर्भात शरद पवार यांनी मौन बाळगलेलं आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामधल्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे। राज्यसभेचा चेंडू पवारांनी मवियाच्या कोर्टात टाकलाय का असा प्रश्न त्यामुळे उपस्थित होतोय। जयंत पाटील, शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाडांशी काल पवारांनी चर्चा केलेली आहे। पक्ष नेत्यांचं ऐकून घेऊन काँग्रेस आणि ठाकरे सेनेशी बोला अशी पवारांनी सूचना केल्याचंही बोललं जात आहे। मात्र असं सांगितलं जात होतं की शरद पवारांशी हे सगळे नेते भेट घेतील आणि शरद पवारांचं या सगळ्या संदर्भात काय मत आहे, काय भूमिका आहे, ती भूमिका घेऊन ते मवियाच्या नेत्यांसोबत चर्चा करतील। मात्र आता शरद पवारांनी तरी या मुद्द्यावर मौन बाळगल्याचं समजतंय। आपले प्रतिनिधी निलेश बुधावले सध्या आपल्या सोबत आहेत। निलेश, राज्यसभेवर जाण्यासंदर्भात शरद पवारांची मुळात काय भूमिका आहे हे समजणं महत्त्वाचं आहे, मात्र ते मौन का बाळगतात हे जाणून घेणे तितकंच महत्त्वाचं आहे। मागच्या काही दिवसांपासून सध्या शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत। सध्या त्यांची तब्येत व्यवस्थित असली तरी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सध्या ते उपचार घेत असल्याची आणि आराम करत असल्याची माहिती मिळते आणि त्यामुळेच रात्री उशिरा जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील हे ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये गेले होते। त्या ठिकाणी राज्यसभेच्या जागा संदर्भामध्ये शरद पवारांसोबत चर्चा केलेली आहे। सध्या आपण जर पाहिलं तर आदित्य ठाकरे, संजय राऊत या सर्वांना ज्या पद्धतीने भूमिका घेतलेली आहे, दुसरीकडे काँग्रेसने देखील आपली स्पष्टपणे भूमिका मांडलेली आहे की आपल्याला जागा मिळावी। अशात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची देखील भूमिका आहे की शरद पवारांना पुन्हा एकदा राज्यसभेवर गेलं पाहिजे आणि त्यामुळेच आता तिन्ही पक्षांची एकत्रितरित्या काल बैठक झाल्यानंतर रात्री उशिरा शरद पवारांची भेट घेण्यात आली। या भेटीमध्ये सध्या तरी तुम्ही तिन्ही इतर आपल्या घटक पक्षांसोबत चर्चा करा आणि अंतिम निर्णय काय होतोय त्यानंतर आपण निर्णय घेऊयात अशा पद्धतीची भूमिका शरद पवारांच्या वतीनं मांडण्यात आलेली आहे। किंबहुना राज्यसभेच्या जागेचा जो चेंडू आहे तो त्यांच्या कोर्टात टाकण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळं महाविकास आघाडीच्या नेत्यांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा असणार आहे। राज्यसभेवर कोण जाणार हे देखील आज संध्याकाळपर्यंत कदाचित स्पष्ट होऊ शकतं। शरद पवार सध्या रुग्णालयात आराम करतायत आणि त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं शशिकांत शिंदे किंवा जयंत पाटील आपली भूमिका मांडताना आपल्याला पाहायला मिळतील। माधवी, नक्की शरद पवार यांच्या या मौनामागे नेमकं काय दडलेलं आहे याचा उलगडा आता आज होतोय का हे जाणून घेणं महत्त्वाचं असणार आहे। निलेश, तू सोबतच राहा, आणखी एक महत्त्वाचे अपडेट तुझ्याकडून जाणून घ्यायचे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।